ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यो शंखौ प्रदत्मतुः। यावेळी शुभ्र घोड्यांनी युक्त अशा भव्य रथावर बसलेले माधव म्हणजे श्रीकृष्ण आणि पार्थ अर्जुन यांनी आपल्या दिव्य शंखाचा नाद केला. तात्विक अर्थ जर विचारात घेतला तर असं सांगता येईल की श्रीकृष्ण आणि अर्जुन युद्ध सुरू होण्याच्या आधीच शंख वाजवतात. शंखनाद म्हणजे आत्मशक्ती, सज्जता आणि आत्मविश्वासाचं प्रतीक. आपणही कोणतंही मोठं कार्य किंवा संघर्ष सुरू करण्यापूर्वी स्वतःची मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक तयारी करावी. म्हणजेच थोडक्यात जर सांगायचं झालं तर आत्मशक्ती जागृत करा. माधव म्हणजेच कोण तर भगवंत, धर्म, विवेक आणि पार्थ म्हणजेच मानव, जिज्ञासू, करता. हे दोघंही एकत्र शंख वाजवतात. जीवनात भगवंताचा मार्ग, धर्म, नीती, विवेक आणि आपल्या कृतींचं म्हणजे कर्म संतुलन अतिशय आवश्यक आहे. इथे धर्म आणि बुद्धीचा संगम होतो असं दाखवलेलं आहे. कंपनात दोघंही प्रमुख व्यक्ती श्रीकृष्ण सारथी आणि अर्जुन योद्धा आपला आवाज देतात. नेत्याने संकटातही खंबीरपणा दाखवावा आणि इतरांना प्रेरणा द्यावी. इथे दिव्य शंखौ म्हटलं आहे, म्हणजेच ते शंख सामान्य नाहीत तर दिव्य आहेत. आपली साधना, कर्म आणि विचारसुद्धा दिव्य असावेत, म्हणजेच पवित्र, स्पष्ट आणि सत्याशी जोडलेले. हा श्लोक फक्त युद्धाची तयारीच दर्शवत नाही तर जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याची धार्मिक आणि मानसिक तयारी इथे सूचित केली आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.